शेवगा लागवड आणि हरभरा पेरला. आणि हरभऱ्याला आहे ना मस्तपैकी स्प्रिंकलरनं आता पाणी चालू आहे. आणि शिफ्ट चालू आहे का. आणि काय केलं, जीवाणूचं कल्चर आहे. NPK नत्रस पूरक पालाशचे विघटन करणारे जीवाणू, ट्रायकोडर्मा, मायक्रोरायझा आणि BVM बेव्हेरिया बॅसियाना, हे पूर्ण कल्चर एक 500 लिटरच्या टाकीमध्ये मल्टिप्लिकेशन केलं. आता हे जे जीवाणूचं जे कल्चर होतं मल्टिप्लाय केलेलं, आता हे 1,500 लिटर आहे हे या टाक्यामध्ये. तर याच्यातला वालखोल, हे वालखोल हे त्याला याच्यात या टाकीमध्ये खोल वालखोल खोल. हे 500 लिटर याच्यामध्ये हे तयार झालेलं जीवाणूचं कल्चर आहे. बंद करवा. आणि या टाकीतून हे बघा इकडं फिल्टर लावून आहे का, हा वाल ओपन केला की हा वाल ओपन केला की या फिल्टर मार्गे विहिरीत पंपाला जाते. असे 2 मोटर आहेत आपल्या. आता 5ची मोटर चालू आहे. तर 5च्या मोटरला याच्यातून तिकडं स्प्रिंकलरला चाललं आहे. ते जेव्हा आपण 3ची मोटर लावू त्यावेळेस आपण परत 3च्या मोटरचं कनेक्शन याला देऊया. आणि रासायनिक खतंसुद्धा तसेच या टाकीमध्ये तेव्हा ही टाकी जी आहे ना, ही टाकी हिच्यामध्ये फॉस्फरिक ॲसिड आणि 10-26-26 आणि कधी 11-30-14 महाधनचेच फक्त खतं आम्ही फॉस्फरिक ॲसिडमध्ये डिझॉल्व करून पाण्यात 200 लिटरमध्ये 10 ते 12 किलोचं प्रमाण घेऊन 2 किलो फॉस्फरिक ॲसिड घेऊन हे या वालच्या माध्यमातून हे इकडून ही टाकी भरलेली राहते. आता आहे अर्धी, त्याच्यात नंतर लावायचं. ते बराबर इकडं याच्यातून जाते, या पाईपातून. याचं कनेक्शन परत इथं करतो आम्ही. या जागी इथं कनेक्शन केलं की हे चाललं जाते तिकडं. असं आहे ते. हे काढायचं, हे काढायचं, याच्यात घालायचं. हे दोन्हीचं जॉईंट केलं की खतं चालले जातात. रासायनिक खतं पण, जीवामृत पण. हे जीवामृतची टाकी आहे. हे आपलं जैविक ॲझेटोबॅक्टर्स, रायझोबियम, PSB नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू. तिथून नाही तर आपलं मायक्रोरायझा. आणि त्यात आता हे ॲपल बोरीची रोपं आहे, तर लागवड करायची आहे. तर त्याचे हे OWDCचा हा जो आहे मदर कल्चर आहे. हे भरूनच राहते मदर कल्चर. हे ट्रायकोडर्मा, हे ट्रायकोडर्मा हे भरून आहे याच्यामध्ये. आणि हे काय आहे, वॅम म्हणजे मायक्रोरायझा. हे मायक्रोरायझा. हे कल्चर याच्यातलं घेतो आम्ही. 15-15, 20-20 लिटर, 15 लिटर घ्यायचं एका टाकीला. याच्यात BVM आहे, हे मेटारायझियम, व्हर्टिसिलियम लेकानी, हे आपलं NPK नत्रस पूरक पालाशचे जीवाणू, हे पूर्ण. हे बायोमिक्स, हे बघा, हे विद्यापीठाचं आहे बायोमिक्स. आणि परत याच्यात सूक्ष्म अन्नद्रव्य ॲमिनो ॲसिड, हे ॲमिनो ॲसिड. त्या ॲमिनो ॲसिडचा बॅरल भरून राहते. इकडं लाईम सल्फर म्हणून एक प्रकरण आहे, ते फवारणीचे कीटकनाशक आहे.
आणि हे सूक्ष्म अन्नद्रव्य मायक्रोन्यूट्रिएंट्स बेस आहे सगळा याच्यात. हे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत हे सगळे. आता याच्यात ते फंगस जमा झालं काहीतरी आहे प्रकरण. आणि याच्यासोबत हे ॲमिनो ॲसिड, ह्युमिक ॲसिड, हे ह्युमिक ॲसिडचे बॅरल भरूनच आहेत हे दोन्ही. हे बघा हे ह्युमिक ॲसिड हे ह्युमिक ॲसिड हे बाबा. याच्यामधून ह्युमिक ॲसिड घ्यायचं, एकरला 4 लिटर सोडायचं. आणि हे सगळ्या शेतावरच बनवलेल्या निविष्ट असतात. कमीत कमी मेहनतीमध्ये हे ठिबकचा आणि स्प्रिंकलरचा उपयोग करून हे जे सगळे फर्टिगेशनचं जे सिस्टीम आहे ती एक वेळ आपण केलं की वारंवार त्याला काही खर्च नाही, काही नाही. फक्त मालकानं हजर राहून ह्या गोष्टी सगळ्या करायला लागतात आणि करून घ्यावं लागतात. तर आपणही शेतीत हे जीवाणूचे कल्चर वापरले ना तर साधारणतः 30-35% उत्पादन वाढ होते आणि 50% रासायनिक खताचा खर्च कमी होतो. तर ठीक आहे. तर ज्यांना कोणाला मदर कल्चरचे हे जीवाणूचे कल्चरचे लागत असतील तर मी देऊ शकतो. तर जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.